बानाय काय तयारी चालली? चालली चपात्या बनवायची. होय. हा मग आज काय आहे कार्यक्रम? आज वय आज 15 ऑगस्ट. पोरांची चालली तयारी सकाळच्या पारी. पाठ उठून आंघोळ्या पांघोळ्या झाल्या, आता चपात्या खायची न जायची शाळेत लवकरच. झेंडा फडकावाय ना? हा मग काय 15 ऑगस्टला पोरं म्हणजे लवकरच वाटतात. काय चलखील होती या. काय 4 वाजता, काय 5 वाजता. काय काय रात्री ताप उठतात की किती वाजल्या बघायला. आज त्यांचं आम्ही म्हणजे समक्ष बघितलं पोरांचं. आम्हाला आज पोरांनी विचारलं रात्रीचं आता किती वाजले ताई. रातचं उठून पोरांना म्हणजे 15 ऑगस्ट म्हणलं तर त्यांना एक चांगलाच उत्साह असतो. शाळेमध्ये जाऊन झेंडा फडकावायचा. तरी बाणाच्या आज मस्त बाकी ही दररोजची रुटीन असती आईची सोलाची. तीच बाणाची आता चपात्या करायची चालली. नाश्ता करतील आणि मग जातील शाळेमध्ये गावात. इथून गाव पण बरं सगळं आम्ही एका मागा एक फडाफडा उठली ती आज. आणि पटापटा आंघोळ्या बिंगोळ्या करून मोकळी झाल्या. त्यात चाललंय कुठं बुड घालायचं कुठं सूट घालायचं त्यांचं. आज किती वाजता उठली होती बानाय? काय आज 4लाच उठली होती. हा मग दीपा आधी उठली होती. किती वाजले ती तेव्हा 3 का काय वाजल्या होत्या. आणि मग मी उठली नंतर माझा बाबा लेट आहे उशिरी अजून झोपगडीवर रात्री. मी पण उठून वाडा लुटून घेतला खराट्याने. मग टाकला उकरून ठेव नेऊन. जरा पाऊस पण आला होता त्यामुळं वाडा पण जरा थोडासा हे गेला म्हणजे लोटायला जड जातो कारण ओलाडी होती ना सगळी. पाऊस झाला रातचा जाळीच लागला. तर चालली बाणाची मस्त बाकी चपात्या चुलीवरच्या बनवायच्या आणि पोरं आपले काढून द्यायची शाळेमध्ये गावात. त्याला फुगलेली चपाती द्यावं. तर आता पोरं पण नाश्ता करायला बसले मस्त बाकी. सागरला फुगलेली चपाती खायची. पोरांनो काय काय भाग घेतलाय? चपातींच्या म्हणे ताईचा पण सकाळच्या पारी नाश्ता चाललाय चपातीचा. बरोबर नाश्ता असतो ती जावं परत येतच नाही जवळ ती. दादूची जास्त लाडकी आहे ना? दादून इकडे तिकडे बघायचं तिकडून घास टाकायचं तिकडे बघायचं तिकडून घास टाकायचं. तोंडातला म्हणतो तरी टाक हातात खाता खाता. आता पोरांनी मस्त बाकी चपात्याचा नाश्ता केला आणि आता चालले त्यांचं बूट घालायचं पायात. दोऱ्या दोघीला बी नाही का? मग मी ना मस्त बघितलं का तुझं आज येण्या बिण्या घातले जाय. दादूचा हॅपी बर्थडे असेल ना? हा दादू आज तुझा हॅपी बर्थडे आहे ना? बरं दादू काय आहे? काय म्हणायचं असतं मग त्याला? वाढदिवस आहे. पाऊस पण यायला लागला. हा तर आता मीना, दीपा, संग्राम, पृथ्वीराज, मयूर, सागर तू येतो रे? असं ना सागर तू येतो? चल की तिथं शाळेत जात होता तू. तर मस्त बाकी आज 2 गाड्याला 2 तिरंगी झेंड पण लावून घेतली ते. आणि इकडं एक ध्वजा पण मस्त बाकी मोठा किंवा आपल्या घरा लावून घेतलाय. म्हणजे इकडं सध्या आता आम्ही राहतो. पाऊस पण येतो या. आता सोलाचं चाललंय तिकडं दार काढून घ्यायचं गायांचं. बाकीचं उरकाचं चाललंय. पाऊस पण येतोय. आता एका गाडीवर किती बसतील पोरांनो? आप्पाला बोलव की. आप्पा कुठे गेलाय? आप्पाला हाक मार. आज तुम्ही म्हणजे गावातलं इथलं तुम्ही कार्यकर्ते सुजान नागरिक आहे. हा चल पोर चहा घेतला.
सागरला वर बसून गाडी वारवायची म्हणल्यावर कसं काय बारकी आधी बसणार. आता पोर गावातल्या हाशकिलीवरून झेंडा फडकावून आता मराठी शाळेमध्ये निघाल्यात. मामा काय चाललंय तुमचं? काय नाही वापेला प्रत्येकाला एक माप टाकायचं. ते माप काढायचं चाललंय का? मोजून ठेवताय वय? 3 झालं होतं पण आता 12 सारायचं 12 सारला 12 गलास. होय मग एक सारखं पडतं ना. मग काय हा मेंढ का अजून आहे ना आपलं. येतील आता येतील ते गेलं ना 15 ऑगस्टला. सागरला दाजीने आणलं आपण तो आला ना बाळा. बघू काय लावलंय काय म्हणाल त्याला? झेंडा होय. आली होय गाडी. बरीच एक जत्रा आणली वाटतं गाडी. मग काय आता चांगली दाबून बसवले असत्या. दाबून म्हणजे काय बिराजी आला पुढे लवकर. दाजी गेलं बी औषध मारायला. मला म्हणलं मी जातो. काय भेटलं खायला? काय काय आम्हाला काय आणलं? कुणी खुश काय भेटला? गिफ्ट भेटलं ना तुला? काय भेटलं गिफ्ट? ती होय 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 दादू. अरे सायकल लगेच गेला गाड्या दादू. मामाने त्या दिवशी राखे बांधा गेला तशी गाड्याला घेतले दादूच्या बर्थडेला. दादूने आज त्याला परवेश केला वाटतं गाड्याला. होय रे दादू. जाऊ की गाड्यात किती वाजल्यात? आहे का टायमिंग वर? दादू राख्या बांधायला तिकडं आलता तवा त्याला मामाने बर्थडेला गाड्याला घेऊन दिलं आणि ते आज घातले त्याने. झेंडा चांगला फडकायला लागला. झेंडा लय जोरात गावात कार्यक्रम होता का? मजा आली असं. हायस्कूल पासून चालू झाला. हायस्कूल नंतर वैद्यकीय शासकीय दवाखाना नंतर अंगणवाडी हे देत होते. घोषणा देत होती. जय जवान जय किसान भारत माता की जय. तुम्ही म्हणला असून मग? नाही मी नव्हतो त्यांच्यात. मग पण मजा येत असं ना बघाय. लय मजा यायची. पोरांना तर लय मजा आली असं ना. आलोय रानामध्ये. आज होता 15 ऑगस्ट. तर गावात गेलो होतो आम्ही आणि मग माघारी आलो. जेवलो मस्त बाकीन. आता मेंढरा शेरडं सोडली ते आणि आलो इकडं चारायला. तर माझ्या संग पृथ्वीराज पण आला इकडे. ते म्हणतोय मला पवाय शिकव. तर तो आज माझ्या पासारी आलाय. तो असा कधी मी कुठं गेलो तर बाणायला पण मदत करतो. कधी मेंढराकडे शेरडाकडे येतो सुट्टीच्या दिवशी. पृथ्वीराज काय आणलं खडून? बैल ना? कितीला आहे तू?
मग आज गावात काय कार्यक्रम होता? 15 ऑगस्ट. काय काय भेटलं गावामध्ये खायला? हा, खायला काय दिलं? बिस्किटाचा पुडा अनेक एवढंच. होय. काय रे दादू, तू पण आला होय का? हा, दादू पण आला. कपडे बदलले होय? पुरी अशा वात्यात या. आज बर्थडे कोणाचा आहे बाई? दादू कुठे गेलाय? ह्या पुरीला माहितीच नाही. मिड्या गेलेला पुरतीराज आणि दादू. ते विचारू कुठे गेला तेव्हा म्हणलं मिड्या गेलाय. त्यामुळे त्याला त्या दोघांना का नाही घेतलं? बाय टाक कितच. संग्राम पायात तुम्ही का नाही घातले रे दोघांनी?